हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी प्रिया. नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले म्हणजे पहिलं बघा मी कटोरी विथ प्रिन्स ब्लाऊज कटिंग कसं काय सांगितलं. म्हणजे कटोरी प्रिन्स ब्लाऊज आपण मेजरमेंट टाकायचं कसं त्याचं मी कटिंग सांगितलं. कटिंगचा पुढचा पार्ट मी सांगितलेला म्हणजे ते असं आपल्या ब्लाऊजवर कटिंग कसं करायचं. ते ब्लाऊजवर कटिंग करून झालेले. आता त्याचा पुढचा तिसरा पार्ट म्हणजे स्टिच वगैरे कसं करायचं. बऱ्याच वेळ पडले प्रश्न असतात ना, स्टिच करता. आता मी कटिंग वगैरे दाखवले, तुम्ही पार्टचे पण 2 व्हिडिओ बघितले चालतील. आता पुढचा बघा, हा पार्ट घेऊन आले म्हणजे हे बिना अस्ताचं ब्लाऊज आहे, ते कटिंग केले. ते आपण कटिंग कसं करायचं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर पण बघा. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. ज्यांना कोणाला असं ट्राय करायचं ते ट्राय करतील. एकदम मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. आणि जरी चॅनल नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटेल. आता मी एकदम सोपं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. मी तर पाठच्या पण व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला अस्तरवर म्हणजे ब्लाऊजवर कटिंग कसं करायचं सांगितलेलं पेपर पॅटर्न ठेवून. तसंच आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला फिटिंग वगैरे कसं सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघा ब्लाऊज घेतलेला आहे आपण. आता मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे स्टिच वगैरे कसं करायचं. हे बघा, एक पट्टी घेतलेली आहे. पुढचा पार्ट पहिला आपण स्टिच करून घेणार आहोत. तर बघा, साईड फिटिंगचा भाग घ्यायचा, तो मधून जॉईंट आहे तो कटिंग करून घेऊया. इथं बिना अस्तरचं ब्लाऊज आहे, त्यामुळे काही हरकत नाही, अस्तरचं असेल तरी चालेल. आता बघा, इथं घेतलेलं आहे. पहिल्यांदा कटोरी घ्यायची. इथं बघा, कटोरी विथ प्रिन्स कटोरी आपण कटिंग केलेलं आहे. ते समोर ठेवताना सरळ समोरासमोर पार्ट ठेवून बघायचं, जेणेकरून काय होतं, कटोरी एका साईडला जोडले जाते. समोर व्यवस्थित ठेवायचं आणि एका एक ठेवून शिलाई करून घ्यायची. बघा, आता मधीन आपण प्रिन्सचा आकार देऊन कटिंग करून घेतलेला आहे. ते व्यवस्थित आहे असं जोडायचं. नॉर्मल जोडतो तसं जोडायचं, जास्त खेचायचं वगैरे काहीच नाही. थोडंफार इकडे तिकडे झालं तर एक्स्ट्राचे कटिंग करून द्यायचं. जसं हे जोडलं तसं हे जोडून घ्यायचं. हे का ट्रिक करायची, समोरासमोर ठेवल्यामुळे काय होतं, कटोरीचा पार्ट एका साईडला जात नाही आणि बरोबर व्यवस्थित समोरासमोर येतं. त्यामुळे ठेवताना बघा, बरोबर समोरासमोर ठेवायचं. ते लगेच कटोरी आपण जोडून घेतली की लगेच ही जोडून घ्यायची. म्हणजे काय होतं, बरोबर आपलं येतं आणि जमलिंग पण होत नाही. व्यवस्थित जोडून झालं की डबल शिलाई देऊन घ्यायची. जेवढं शिलाई मशीन घेतलं तेवढंच बरोबर घ्यायचं, जास्त कमी जास्त होऊन द्यायचं नाही. बरोबर हो का, आपण घेतलेलं आहे. पहिला पण मी बघा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही पहिलं मेजरमेंट कसं घ्यायचं, कटिंग कसं बघायचं ते पण बघा. आणि हा तिसरा पार्ट म्हणजे स्टिच वगैरे कसं करायचं बघा. आता डबल शिलाई देऊन झाली की, जरी तुमच्याकडे ओरलॅकची मशीनचं ओरलॅक केलं नाही तर साईडला एकदम छोटीशी शिलाई मशीन करून शिलाई केली तर चालेल, जेणेकरून धागे वगैरे निघणार नाहीत. किंवा ओरलॅक असेल तर चांगलंच आहे, कारण काय कसं काय ब्लाऊज असे असतात ते धागे खूप निघतात. आता बघा, आपलं जोडून झालेलं आहे. बघा, आकार तर बघा व्यवस्थित आपला आलेला आहे. आता बघा, एकदम फिनिशिंग प्रॉपर आलेलं आहे. तर तुम्ही बघून घ्या, हे झालेलं आहे. आता बघा, साईड फिटिंगचे भाग दोन्ही घ्यायचे. ठेवताना पण हे पण बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायचे. हे समोरासमोर तो समोरासमोर, म्हणजे जोडताना पण बरोबर समोरासमोर येणार आहे. सरळच्या बाजूनं कटोरी ठेवाय घ्यायची, बरोबर वरच्या साईडने ठेवायची आणि शिलाई करत आणायचं. जास्त खेचायचं वगैरे नाही, नॉर्मल आपलं करायचं. कटोरीचा पार्ट जर थोडासा एक्स्ट्रा झाला तर आपण परत एक्स्ट्रा झालेला तो आपण कटिंग करून देणार आहोत एक लेवलमध्ये. त्यामुळे जोडताना बरोबर जेवढं शिलाई माझी घेतली तेवढंच बरोबर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. हा जोडलं की लगेच दुसरी कटोरी जोडून घ्यायची, म्हणजे आपलं कमी वेळेत पण झटपट ब्लाऊज छान असं स्टिच होणार आहे. कारण काय होतं, आपल्याला मग कमी वेळेत पण शिवायचं असेल ना तर ही ट्रिक नक्की बघा. आता बघा, जसं तो ब्लाऊज जोडून घेतला तसा हा लगेच कटोरी जोडून घ्यायची. जोडताना पण बघा, हे झालं की ते जोडायचं, मग हे झालं मग ते जोडलं, असं नाही करायचं. म्हणजे पहिला पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे प्रकार झटपट ब्लाऊज कसं स्टिच करायचं कमी वेळेत पण. बघा, तो जोडला की लगेच हा जोडून घेतला की दोन्हीला पण लगेच डबल शिलाई देऊन घ्यायची. डबल शिलाई देऊन झालं, जसं सांगितलं तसं मी साईडला ओरलॅक करा किंवा नसेल तर एकदम छोटीशी शिलाई करून घेतली चालेल, जेणेकरून काय होतं, काय ब्लाऊज एवढ्याच म्हणजे धाग्यावर निघतात ना, मग फसकण्याची शक्यता असते ना. त्यामुळे किंवा तुम्ही तिथं छोटीशी गोटपट्टी पायपिंग लावून घेतली तरी चालेल. आता बघा, बरोबर का शिलाई करून घेतलेली आहे. व्यवस्थित शिलाई करून झाली की साईडला जसं सांगितलं तसं शिलाई करून घ्यायची. म्हणजे की आपण एक पट्टी जोडायला घेणार, कारण एक पट्टी बघा साधा ब्लाऊज असल्यामुळे एक पट्टी मी डबल काढलेली आहे. कारण कसं होतं, आपण अस्तरचा ब्लाऊज असला वेगळा किंवा साधं ब्लाऊज असेल ना तरी मग आपल्याला दोन एक पट्टी काढण्यापेक्षा मी त्यात आहे अशी डबल काढलेली आहे. हे बघा, आपलं जोडून झालेलं आहे. आता बघा, खालच्या साईडला बघून घ्यायचं बरोबर आले का, दोन्ही एकसारखं आलेलं आहे. खालच्या साईडने बघा बरोबर एक्स्ट्रा झालं असेल ना ते एक लेवलमध्ये बघा असं कटिंग करून घ्यायचं.
जसं ह्या साईडचं केलं तसं ह्या साईडचं करून घेतो. नॉर्मल इकडे तिकडे होतं व्यवस्थित. काय कटिंग करून झालं की मग एक पट्टी आपण जोडायला घेणार आहोत. एक समोर आलं का बघायचं. बरोबर समोर आलेलं आहे. आता एक पट्टी जोडायला घ्यायची. बघा एक पट्टी बघा मधीन जॉईंट आहे ते आपण कटिंग करून घेऊया. ह्या 2 पट्टे एक पट्टी आहेत. आपण काढतानाच बरोबर डबल घडीची एक पट्टी काढलेली आहे. सरळ ब्लाऊज ठेवायचा, त्याची एक पट्टी ठेवायची. एक पट्टीचा बघा जो आकार आपण तिरकस कट केला तो ठेवायचा. ठेवताना बघा नॉर्मल थोडे पुढे ठेवायचं आणि त्याच्यावर शिलाई करायची. हे नॉर्मल पुढे ठेवायचं. जर आपण काटावर चालेल ठेवलं का नाही तर आतल्या साईडला एक पट्टी जाणार. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मग पुढचा कट करायला लागणार. त्यामुळे ठेवताना नॉर्मल पुढे ठेवायची आणि जोडून घ्यायचं. बरोबर जेवढं शिलाई मार्जिन घेतलं आहे तेवढं ते जोडून झालं की लगेच दुसरी एक पट्टी जोडायला घ्यायची. जोडताना पण जसं सांगितलं तसं बरोबर थोडंसं नॉर्मल पुढे ठेवूनच जोडायचं. काही जोडून झालेलं आहे. बघा धाग्यावर कटिंग करून घेऊया. आता बघा फोल्ड करता पण बघा मी सांगत असते बघा शोल्डरकडनं व्यवस्थित असं फोल्ड करत आणायचं. बरोबर मधोमध आणायचं आणि जो आपण एक पट्टी जोडलेला तो आणि खालचा ओपन पार्ट तो व्यवस्थित दोन्ही एका एक ठेवायचं आणि शिलाई करायला घ्यायची. जसा पार्ट शिलाई करून घेतला तसं लगेच दुसरा पार्ट घ्यायचा. ठेवताना पण बरोबर शोल्डरकडनं फोल्ड करत आणायचं. बरोबर जर आपण जी एक पट्टी जोडली आणि खालची ओपन एक पट्टी त्याबरोबर मधोमध हो का असं बरोबर का मी घातलेलं आहे आणि ते वरचं दोन्ही धरायचं आणि शिलाई करून घ्यायची. शिलाई एक देऊन झाली की पुन्हा एकदा शिलाई डबल देऊन घ्यायची. रेग्युलर बघा आपण 2.25 अडीचवर आपली शिलाई असते तेवढीच ठेवायची आणि व्यवस्थित का डबल शिलाई देऊन झाले की मग बाहेर कसं काढायचं सांगते. एकदम सोपं आहे बरं का. तुम्ही ट्रिक फॉलो केली का नाही की तुमचा कमी वेळेत पण ब्लाऊज छान असं स्टिच होणार आणि एकदम फिनिशिंग बघा प्रॉपर येणार. आता बघा बाहेर काढून घ्यायचं. योगपट्टी बरोबर व्यवस्थित असं आतल्या साईडला शिलाई वगैरे सगळी जाणार आहे. अशी वापरल्यामुळे शिलाई वगैरे सगळ्या जाते. ह्या साईडने जसे बाहेर काढले तसे दुसरे पण असंच व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं. आलं का बघायचं. बरोबर व्यवस्थित आलेलं आहे तसं का व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. आता मी तर तुम्हाला समजा स्पीड वगैरे मी ब्लाऊज म्हणजे दाखवताना वाढवलेलं आहे. पण कसं जास्त वेळ व्हिडिओ बघत नाही त्यामुळे केलेलं आहे. जरी अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा. आता बघा दोन्ही साईडनं आपण ओपन आहे ना तिथनं खालची एक पट्टी तिथनं शिलाई करून स्ट्रेटमध्ये घेऊया. शिलाई करून झाले की एक लेवल्स असेल ते करून घ्यायचं. दोन्ही एक लेवल झाले बघायचं बरोबर आहे का दोन्ही. आता बघा आता आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी लावायला घ्यायची आहे. तर बघा आपल्या उजव्या हातावरनं आपण हेच काचसाठी केलेलं आहे. तर वरच्या साईडने व्यवस्थित बघा फोल्ड करायचं वरच्या साईडला आणि लावायला घ्यायचं. मी नेहमी सांगत असं गळा जो बॅक पार्टचा कट केलेला त्याचं आपण योगपट्टी आणि आयपट्टीसाठी वापरत असतो. बरोबर शिलाईमध्ये व्यवस्थित धरायचं आणि शिलाई करून घ्यायचं. ही आपल्याला ब्लाऊजसाठी म्हणजे हा बटनचा ब्लाऊज आहे त्यासाठी काच करण्यासाठी घेतलेला आहे. दुसरा ब्लाऊज आपला बटन लावण्यासाठी आपल्याला पट्टी वरच्या साईडला करायला लागते. ते खालच्या साईडनं का व्यवस्थित असं फोल्ड करायचं. बरोबर आपलं खालची पट्टीच्या साईडला बरोबर स्ट्रेटमध्ये फोल्ड करायचं आणि व्यवस्थित असं शिलाई करायला घ्यायची. हे आपल्याला उलट्या साईडने आपण ठेवलेलं आहे बटनसाठी. उलट्या साईडला ठेवून सरळ साईडला आणायचं. फक्त बघा दाब शिलाई देताना जर जी पट्टी वरच्या साईडला येणार आहे ती दाब शिलाई ब्लाऊजकडे द्यायची आणि जी पट्टी खालच्या साईडला जाणार आहे ती जी आपण पट्टी घेतलेली ना 1-1.5 इंच त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची. दोन्हीला पण बघा जशी ह्याला दाब शिलाई दिली तशी ह्याला पण दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे कमी वेळेत पण पटपट होणार आहे. बघा आपण दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. आता मधून कटिंग करून घ्या. बघा फोल्ड करून घ्यायचं. बरोबर जेवढं आपल्याला पट्टी पाहिजे तेवढे हो का एक फोल्ड करायचं किंवा अजून एक फोल्ड करा. पट्टी तुमच्या जेवढी आहे तेवढी गळ्याची बघा पट्टी माझ्या बॅकपार्टची 2.5 आहे ना तेवढीच मी घेतलेली आहे. बरोबर हो का व्यवस्थित फोल्ड करायची एक लेवलमध्ये आणि चौकोनमध्ये बरोबर स्ट्रेट अशी शिलाई करून घ्यायची. जशी पट्टी फोल्ड केली तशी ती पण करायची. फोल्ड करताना बघा जेवढी तुम्हाला बारीक मोठी पट्टी पाहिजे तेवढी जेवढी ते पाहिजे तेवढी पट्टी फोल्ड करून घ्यायची. व्यवस्थित असं फोल्ड करून खालच्या साईडनं बरोबर लॉक करायचं आणि वरच्या साईडला बरोबर शिलाई देत आणायची. कारण काय होतं बघा आपल्या हुकसाठी पट्टी वरच्या साईडला काढायसाठी आणि हुक लावण्यासाठी आतल्या साईडला करायला लागते. पण आपल्याला बटनला काच करण्यासाठी आतल्या साईडला पट्टी आणि बटन लावण्यासाठी वर पट्टी करायला लागते. बरोबर का दोन्ही आपण आयपट्टी आणि हुकपट्टी करून घेतलेली आहे. धाग्यावरती कटिंग करून घेते. स्ट्रेट बघून घ्यायचं बरोबर आलं आहे का. एकदम बरोबर आपला हुकपट्टी आणि आयपट्टी लागली गेलेली आहे. एक्स्ट्रा असेल तेवढं कटिंग करून द्यायचं. मग पुढे तुम्हाला जोडताना वगैरे मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. हा बरोबर का झालेला आहे. आता बॅक पार्ट घेऊया. बॅक पार्ट पण आपण घेतलेला आहे बघा. पहिलं मी त्याचं गळावर कटिंग कसं करायचं सांगितलेलं आहे. बरोबर हो का उलटी साईड आतल्या साईडला बरोबर व्यवस्थित असं जुळवून धरायचं आणि बघा बंद बाजूकडनं 4 इंच म्हणजे आपल्याला मधल्या पट्टीकडनं 4 इंच टक्स पॉईंट आणि उंची 4 इंचचे टक्स पॉईंट अर्धा इंच
रुंदीला असं टक्स पॉईंट धरायचा आणि बघा टिक मार्क करून घ्यायचं आणि आपण टक्स देऊन घेणार आहोत. बघा व्यवस्थित असं टिक मार्क करून घेतलेलं आहे दोन्ही साईडला. बरोबर का धरताना मी कसं धरलेलं आहे तसं तिरकं धरायचं. खालच्या साईडला अर्धा इंच धरतो, वरच्या साईडला तिरकं तिरकं असं आणायचं आणि शिलाई लॉक करून घ्यायची. जसं ह्या साईडला टक्स दिला तसं ह्या साईडला पण टक्स देऊन घ्यायचा. बरोबर टक्स देताना ही ट्रिक वापरायची कुठल्याही ब्लाऊजसाठी. व्यवस्थित बघा जर डिझाईनमध्ये येत असेल, डिझाईन ब्लाऊज असेल ना तर कमी टक्स घेतला तर चालेल. बरोबर का शिलाई लॉक करून घ्यायचं. दोन्ही साईडचं टक्स देऊन घेतलेलं आहेत. आता आपण कमरपट्टी लावायला घेऊया. कमरपट्टी आपल्याला अस्तरसाठी असो किंवा ब्लाऊजसाठी असं कमरपट्टी लावायची. कमरपट्टी लावण्या अगोदर बरोबर का व्यवस्थित असं ब्लाऊज जुळवून धरायचा. जुळवून धरून बघायचं फिटिंगच्या साईडला बरोबर ह्या साईडला बघावं का एक्स्ट्रा झालं असेल तर नॉर्मल एक लेवल करून घ्यायचं. ते तिरकस आल्यामुळे कसं होतं कमरपट्टी खाली एका साईडला झुकते, त्यामुळे व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं आणि मगच कमरपट्टी लावायला घ्यायची. कमरपट्टी लावताना बघा पट्टी थोडीशी नॉर्मल पुढच्या साईडला व्यवस्थित अशी ठेवायची. कमरपट्टी पण घेताना बघा तुम्हाला 1.5-2ची जेवढी कमरपट्टी बारीक मोठी पाहिजे ना तेवढी अशी घ्यायची. व्यवस्थित आपण शिलाई मार्जिन जेवढं घेतलं तेवढंच बरोबर ठेवायची पट्टी आणि शेवटपर्यंत शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाले की मग पुढे तुम्हाला सांगतेच, मग आपण दाब शिलाई वगैरे देऊन घेणार होतं. नेहमी अस्तर असो किंवा बिना अस्ताचा ब्लाऊज असो कमरपट्टी लावायची. कमरपट्टी लावल्यामुळे कमरेत ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसतो. उचलला ब्लाऊज तर प्रॉपर फिनिशिंगला येत नाही. बघा आता आपण कमरपट्टी लावून दाब शिलाई देऊन घेतो. दाब शिलाई देताना पट्टीवर दाब शिलाई देऊन घ्यायची. मग आतल्या साईडला जेवढी तुम्हाला बारीक मोठी पट्टी पाहिजे तेवढं असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्याने शिलाई करून घ्यायची. कमरपट्टीला आपल्याला पण हात शिलाई करतो, त्यामुळे मोठ्या शिलाईवर 3वर किंवा 4वर शिलाई दिली तरी चालेल. फक्त आपण परत ना हात शिलाई केली की शिलाई केली आपण मशीनवर ती खोलून देणार आहोत. व्यवस्थित का शिलाई करून झालं की मग पुढचं फक्त घेताना पण बघा इथं व्यवस्थित पट्टी घ्यायची जेणेकरून तिरकस जाऊ नये, नाहीतर मग कमरेत तिरकस वगैरे येतं. व्यवस्थित हो का झालेलं आहे. साईडचे एक्स्ट्रा असेल ते दोन्ही साईडचं कटिंग करून घ्यायचं. कटिंग करून घेतलेलं आहे बघा बरोबर झालेलं आहे आपलं एकदम प्रॉपरमध्ये झालेलं आहे. आता बघा बाही घेतलेली आहे. इथे ब्लाऊज घेतलेले मी पहिल्या कटिंगमध्ये दाखवले, थोडंसं आपल्याला जॉईन करायला लागतं. साईडला दोन्ही जॉईन करून घेतलेलं आहे. तर बघा तुम्ही मुंड्याची खोली ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक आलेली आहे. बरोबर वरच्या साईडला बघा शोल्डर जोडा अर्धा इंच. खालच्या साईडला जेवढी बाही उंची आहे तेवढं आपली याची 7 इंच बाही उंची. खालच्या साईडला 1 इंच मी फोल्ड करण्यासाठी पट्टीसाठी घेतलेलं आहे. जसं ह्या बाहीसाठी केलं तसं ह्या बाहीसाठी फक्त ठेवता मी सांगितलं वरच्या साईडला बाही जोडण्यासाठी खालच्या साईडला बाही ते मेजरमेंट टाकून बाही उंची टाकायची आणि राहिलेल्यातला आपण पट्टी फोल्ड करण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे आपल्याला हा साधा ब्लाऊज असून हात शिलाई करायला लागणार आहे. 1-1.5 इंचाची तुम्हाला जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी पट्टी घेतली तरी चालेल. ह्या 1 इंचाची पट्टी घेतलेली एक फोल्ड करायचा आतल्या साईडला आणि परत फोल्ड करायचा. बरोबर जिथं आपण चॉकने टिक केलं आहे तिथपर्यंत बरोबर अशी पट्टी फोल्ड करायची आणि शिलाई त्याच्यावर करून घ्यायची. अस्तरच्या ब्लाऊजला पट्टी नाही फोल्ड केली तरी चालेल, पण बिना अस्तर ब्लाऊज असताना त्याला 1 किंवा 1.5 इंचाची पट्टी फोल्ड करायला ते पण कस्टमरच्या मेजरमेंटवर असं तेवढं पट्टी कोणाला बारीक मोठी पाहिजे ना तेवढं असं घेतलं चालतं. आता बरोबर बघा व्यवस्थित असं पट्टी फोल्ड करून घेतली की बरोबर ती पण घ्यायची. करताना बघा मी सांगितलेलं आहे जिथं आपण चॉकचं टिक केलेलं किंवा तुम्ही स्ट्रेट लाईन ओढून घ्या आणि एक फोल्ड करा आणि दुसरं फोल्ड बरोबर मोठं फोल्ड करायचं. जेवढं आपण शिलाई म्हणजे टिक केलेलं आहे तेवढंच असं खालच्या साईडला फोल्ड करू किंवा नसेल ना तुम्ही पहिलं थोडंसं 1/5 इंच फोल्ड करून घ्या व्यवस्थित पहिलं पट्टी आणि मग परत आयाची पट्टी फोल्ड करा आणि व्यवस्थित त्याच्याने शिलाई करून घ्या. शिलाई करून झालेलं आहे बघा एकदम आपली बिना अस्तरची बाही तयार झालेली आहे. बघा दोन्ही साईडला बरोबर मुंड्याची खोली आली. ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक आलेले आहे. समोरासमोर आली तर एका साईडला मुंड्याची खोली येते, त्यामुळे प्रॉपर आपलं झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया. आता बघा आपण तिरकस पट्ट्या काढून घेतलेल्या. पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं गोटपट्टी लावण्यासाठी आपल्याला तिरकस पट्ट्या लागत असते. त्यामुळे तिरकस पट्टे बघा जोडताना बरोबर आपण तिरकस पट्ट्या काढून घेतल्यामुळे जोडताना पण बघा बरोबर एक पट्टी आणि पट्टी ठेवताना बघा मी असं व्ही आकारात ठेवलेलं आहे. पट्टी व्ही आकारात अशी ठेवली का नाही सरळ बाजू सरळ पट्टीवर आली पाहिजे आणि सुलट बाजू आतल्या साईडला जाणार आहे. तिरकस का त्याच्यावर व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं. शिलाई करून झालं की दाब शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित दाब शिलाई पण देऊन घ्यायची. जशी ही पट्टी जोडली तशी दुसरी पण पट्टी अशी जोडून घ्यायची. जेवढं तुमचा गळ्याचा मेजरमेंट असेल तेवढं असं तिरकस पट्टी व्यवस्थित असं जोडून घ्या. बरोबर का जोडून घ्यायचं. आता बघा इथं पट्टीचं 1-1.25 इंच किंवा 1.5 इंचाची पट्टी तुम्ही काढली तर चालेल. जेवढं तुम्हाला कमी जास्त लागतं तेवढे आहे ना. आता साईडला एक्स्ट्रा पट्टी झाली तर आपण हात शिलाई करून देऊ शकतो.
व्यवस्थित बघा तिरकस पट्ट्या पण जोडून घेतलेल्या आहेत. जोडून झालं की बरोबर जेवढं तुमच्या गळ्याच्या मेजरमेंट तेवढं व्यवस्थित जोडून घ्यायचं. तुम्ही कुठलीही पायपिंग करा, फक्त काढताना तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या. तिरकस पट्ट्या काढायला कसं मी पहिल्या पण कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा हे बरोबर आपलं झालेलं आहे. आता बघा तुम्ही बघा ट्रचेबल कशी होते बघा. तिरकस पट्टी काढल्यामुळे व्यवस्थित पायपिंग ट्रचेबल येते, त्यामुळे गळ्याला कुठल्याही आकाराला व्यवस्थित फिनिशिंग येते. पट्टी व्यवस्थित अशी एका फोल्ड करायची आणि शिलाई करून घ्यायची शेवटपर्यंत. मी तुम्हाला पायपिंग कसं लावायचं सांगते बघा एकदम स्टेप बाय स्टेप. पुढचा पण पार्ट बघा इथं बाही जोडून ब्लाऊज फिटिंग कसं करायचं मी कटिंग केल्यापासून फिटिंगपर्यंत स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग वगैरे की तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे. व्यवस्थित बघा पट्टी आपण फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे. थोडंफार नॉर्मल एक्स्ट्रा इकडे झालं असेल ते कटिंग करून द्यायचं, जेणेकरून व्यवस्थित आपलं आलं पाहिजे, कमी जास्त होणार नाही पट्टी. हे व्यवस्थित बघा झालेलं आहे. नॉर्मल व्यवस्थित इकडे तिकडे असेल ते एक लेवल करून घेतलेलं आहे. आता बघा व्यवस्थित शोल्डर जोडायला घेणार. शोल्डर जोडण्या अगोदर बघा पुढचा पार्ट घेतलेला आहे. ती व्यवस्थित हुक पट्टी आणि आई पट्टी व्यवस्थित एका बघून घ्यायची, चेक करून घ्यायची. कमी जास्त असेल तर गळा लूज वगैरे पडतो, त्यामुळे व्यवस्थित पट्टी खाली वर पण होते. त्यामुळे व्यवस्थित बघा एक लेवल आहे का बघून घ्यायचं, नसेल तर एक लेवल करून घ्यायचं. एक लेवल करून झालं की व्यवस्थित असं बॅक पार्ट ठेवायचा. बॅक पार्ट ठेवून त्याच्यावर पुढचा पार्ट ठेवायचा. शोल्डर बरोबर शोल्डर जोडताना पण बघा गळ्याच्या साईडनं बरोबर तिरकस घ्यायचं खालच्या साईडनं आणि सरळ वरच्या साईडला स्ट्रेट आणायचं आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. लॉक करून झालं किंवा सरळ पण तुम्ही ठेवून शिलाई वगैरे सगळे आजार तसं पण करता येतं, पण मी असंच करत असते बघा. व्यवस्थित घेताना किंवा चॉकलेट टिक करून तुम्हाला दाखवते बघा शोल्डर जोडताना. आता बघा दुसरा घेतलेला आहे. व्यवस्थित बघा ठेवताना बघायचं सरळ बाजू आली पाहिजे, असं व्यवस्थित असं ठेवायचं. आणि बघा बरोबर हो का तिरकसमध्ये मी तुम्हाला चॉकलेट टिक करून दाखवलं आहे. सरळ हो का तिरकं असं जोडायचं, वरच्या साईड स्ट्रेट आणायचं आणि लॉक करून घ्यायचं. वरच्या साईडला शोल्डरला जसं सांगितलं शोल्डर शिलाई केलं तर चालेल, म्हणजे धागे निघणार नाहीत. बरोबर व्यवस्थित आले का बघून घ्यायचं. आणि आता पायपिंग लावायला घ्यायची. पायपिंग लावताना बघायची गळ्याला पुरती का, नसेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा काढून घेतली तरी चालेल. बरोबर पुरते. चला आता पायपिंग लावायला घेऊया. बघा वरच्या साईडनं फोल्ड करायचं, गळ्यावर बरोबर पायपिंग ठेवायचं. गोटपट्टी लावताना पण बघा गोटपट्टी सरळ ठेवायची, ब्लाऊज खेचायचा नाही. गोटपट्टी नॉर्मल जास्त पण गोटपट्टी खेचायची नाही, नॉर्मलच आपली गोटपट्टी अशी खेचायची. मेन म्हणजे शोल्डरपाशी आलं का नाही तर चांगली थोडीशी खेचून घ्यायची, म्हणजे शोल्डर उतरत नाही. शोल्डरची पट्टी जोडलेली आहे ती बॅक पार्टला शोल्डरची पट्टी अशी ठेवायची. गळा नॉर्मल वगैरे आहे असं ठेवायचा, गळा वगैरे खेचायचा नाही, ब्लाऊज खेचायची काहीच गरज नाही. फक्त गोटपट्टी नॉर्मल अशी खेचायची आणि बरोबर जेवढं घेतले तेवढं शिलाई मार्जिन करायचं आणि व्यवस्थित गोटपट्टी आपली ब्लाऊजला जोडत आणायची. जोडताना बरोबर का व्यवस्थित जसा गोल आकार आहे असाच व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा, जेणेकरून प्रॉपरमध्ये गोल आपला आला पाहिजे. शेवटपर्यंत हो का असं जोडत जायचं. फक्त जसं सांगितलं तसं ब्लाऊज नॉर्मल आहे असंच ठेवायचा इझिली. गोटपट्टी आपली खेचायची. तिरकस पट्टी काढल्यामुळे तो बघा तुम्हाला दाखवते फायनल लुक. गोटपट्टी ब्लाऊजला किती छान अशी येणार आहे. गोल गळ्यामध्ये एकदम प्रॉपर फिनिशिंग वगैरे एकसारखं आपलं येणार आहे. शेवटपर्यंत का व्यवस्थित असं जेवढं शिलाई माझी झालं आहे तेवढंच धरायचं, जास्त पण धरायचं नाही, जेणेकरून आपला गळा वगैरे प्रॉपर येवावं. जसं ह्या शोल्डरला आलं की शोल्डर पट्टी बॅक साईडला सारायची आणि शोल्डरपाशी जराशी नॉर्मल असं व्यवस्थित खेचून घ्यायचं. ब्लाऊज नॉर्मल लूजच सोडायचं, बरोबर आहे असंच ठेवायचा. आणि बघा शेवटपर्यंत शिलाई करत आणलं की मग एक्स्ट्रा असेल ते साईडचा पण जेवढं लागतं तेवढं फोल्ड करण्यासाठी ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं. आणि ते फोल्ड करून मग व्यवस्थित फोल्ड करताना बघा वरच्या साईडला फोल्ड करायचं बरोबर, म्हणजे शिलाई वगैरे आतमध्ये गेली पाहिजे. लोक एक्स्ट्रा कट करून घेतलेलं आहे. राहिलेलं असं व्यवस्थित आपलं हुक पट्टीबरोबर किंवा आयपट्टीबरोबर ठेवायचं आणि लॉक करून घ्यायचं. हे बरोबर लॉक करून झालेलं आहे. धागेवर असेल ते कटिंग करून घेऊया. आता पायपिंग लावताना बघा बरोबर व्यवस्थित बघा पायपिंग आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करायची. बरोबर पायपिंग आणि जो आपण पट्टी जोडली त्याच्याबरोबर मधून शिलाई करत आणायची. गोटवर शिलाई किंवा ब्लाऊजवर पायपिंगची शिलाई जाऊन द्यायची नाही. बरोबर व्यवस्थित बघा फोल्ड करताना बघा एका साईडने एक आणि एका साईडने मी असं फोल्ड करत असते. जरी अजून काही जरी डाऊट असेल तरी तुम्ही कमेंट करा, मी पुन्हा पर्सनली तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन बाबा तिरकस पट्टी कशी काढायची आणि लावायची पण कशी. तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला असं ट्राय करे. कटिंग खूप छान असं एकदम सोपं मी सांगितलेलं आहे. कारण कसं होतं
कटोरी ब्लाऊज नको असेल, प्रिन्स नको असेल किंवा 2 पीस कटोरी पण नको असेल ना, तर हा प्रिन्स विथ कटोरी ब्लाऊज म्हणजे खूप छान असे बघा. कटोरी म्हणजे कटोरी आपण कटिंग करतो ना, त्यातच हा बघा प्रिन्सचा पार्ट आलेला आहे. म्हणजे प्रॉपर फिनिशिंग वगैरे आणि एकदम मस्त छान असं मी कटिंग सोपं सांगितलं आहे. कटिंग करून ब्लाऊजवर कटिंग कसं करायचं सांगितलं आणि त्याचा पुढचा पार्ट स्टिच वगैरे कसं करायचं सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ तिन्ही पण नक्की बघा. व्यवस्थित हो का. आता गळ्याला जसं आहे तसं पायपिंग आतल्या साईडला व्यवस्थित पट्टी फोल्ड करायची. थोडंसं फुगेर बाहेरच्या साईडला पायपिंग आली पाहिजे आणि त्याच्यावरून शिलाई बरोबर करून घ्यायची. घेताना नवीन जरी कोणी असेल ना, तर एक्स्ट्रा जरी पट्टी घेतली तर काही हरकत नाही. एक्स्ट्रा पट्टी झाली तर तुम्ही हात शिलाई वगैरे करून देऊ शकता, फक्त जेणेकरून कमी पडू नये. कारण तुम्हाला जेवढी जाड बारीक पट्टी पाहिजे तेवढंसं पायपिंग तुम्ही करून घ्या. शेवटपर्यंत का व्यवस्थित असं खालच्या साईडला पट्टी सरायची. थोडी ह्या साईडने इकडं अशी बाहेर ओढायची म्हणजे बरोबर प्रॉपर पायपिंग येते. मला पायपिंग लावून झालेलं आहे. शिलाई वगैरे धाग्याचं कटिंग करून घ्यायची. बघा गोलगळ्यावर किती छान अशी पायपिंग लागलेली आहे. बघा मस्त छान अशी पायपिंग झालेली आहे की नाही. एक्स्ट्रा असेल तर मी सांगितलं आहे तसं हात शिलाई वगैरे करून द्या. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांची मनापासून मी आभार आहे. तर चला पुढचा पण पार्ट तुम्ही नक्की बघा. फिटिंग वगैरे बाही वगैरे कसं जोडायचं स्टेप बाय स्टेप सांगणार. जसे या काही टिप्स सांगितल्या तसं ते पण करताना मी काही टिप्स वगैरे सांगणार आहे. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. थँक्यू.